550 किलोमीटर लगभग झाले आणि आता आम्ही आमच्या लास्ट फेजवर आहोत. ओम साई गोवन फास्ट फूड सेंटर. इथे ना बेस्ट ऑफ द बेस्ट काफ्रियाल, शाकुटी आणि रॉस आमलेट भेटतं. हे मी नाही बोलत आहे, हे ॲक्च्युली गुगल बोलतं आहे. आता 24th इव्हनिंग आहे, म्हणजे ऑब्व्हियसली क्रिसमस उद्या पण चालू होणार. पण गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. दिस इज युअर होस्ट अँड दोस्त सागर. आता रात्रीचे वाजले आहे काहीतरी 10 साडे 10 असे काहीतरी वाजले आणि आम्ही आहोत आता रबाळेच्या इकडे. कारण वी आर हेडिंग टू अ 4-day ट्रिप. कुठे आम्ही तुम्हाला आता सांगणार नाही आहे, हे मी तुम्हाला सांगणार गाडीमध्ये बसून. ॲक्च्युली आपण आता जाणार आहे कारमध्ये. आम्ही 3 जण आहोत. 2 कॅरेक्टर्स तुम्हाला आधीपासून माहिती आहे. जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर मी तुम्हाला गाडीमध्ये बसून त्यांचा इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. आणि बघा आता लगेच इथून निघूया, कारण की आता मी आणि माझा दुसरा जो मित्र आहे तो आम्ही गोरेगाव आणि पार्ल्यावर निघालेलो. एका मित्राला आम्ही आता इथून पिकअप केलेलं आहे रबाळेपासून. आता इथून मी डायरेक्ट जाणार, पेट्रोल भरणार. तिथे पहिलं पेट्रोल पंप भेटेल तिकडे. तिथून आम्ही जाणार थेट पुणे. तर ॲक्च्युली आमचा हॉल्ट नाही आहे पुण्याला, आम्ही डायरेक्ट निघणार आहे आणि मला गाडीमध्ये बसून सगळं सांगतो. ठीक आहे, चला. वेलकम बॅक. आणि जसं तुम्हाला मगाशी मी म्हणालो की 2 अजून आपल्याबरोबर आहेत, ते हे दोघे आहेत. जर तुम्ही ओळखलं असेल तर आपण 2021मध्ये जे गोवा गेलेलो हे तेच आहे. फक्त बाकीचे जे कॅरेक्टर आहे ते नाही आहे. आता यावेळी फक्त आम्ही 3घंच आहोत आणि यावेळीसुद्धा आम्ही जातो आहे गोव्याला. तर आजची ट्रिप एकदम मस्त होणार आहे. बिकॉज फर्स्ट टाईम आम्ही क्रिसमसच्या टायमाला आम्ही गोव्याला चाललो आहे. यांचा हॉर्न काय थांबणार नाही आहे. तर आम्ही ॲक्च्युली फर्स्ट टाईम ड्युरिंग क्रिसमस आम्ही गोव्याला चाललो आहे. आणि तिकडचं आम्हाला हे माहीत नाही की कसं एकदम एन्व्हायरमेंट असणार आहे गोव्याला आणि एक्झॅक्टली काय होतं क्रिसमसला इन गोवा. तर वी आर जस्ट अबाउट टू विटनेस फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड. सो आम्ही थोडा एक ब्रेक घेतला, पेट्रोल फिल केलं आहे, टायरमध्ये हवा भरली आहे, स्वतः थोड्या काही खातो आहे हलकं फुलकं स्नॅक्स. आणि आता मुंबई सोडणार आहोत. आता आम्ही ॲक्च्युली करंबोळे सिग्नलला आहोत. इथून आम्ही बॉम्बे पुणा हायवे घेणार आहे, एक्सप्रेसवे, आणि तिथून डायरेक्ट आम्ही गोव्याला निघणार आहे. तर मग एक काम करूया, आम्ही इथे थोडा टाईमपास नाश्ता करतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट आम्ही गाडीमध्ये भेटतो. आणि गाडीमध्ये जे काय आपण ते सविस्तर बोलूया. ठीक आहे, चला. टाईम अपडेट. आता काहीतरी 11:30 वाजले आहे आणि आता आम्ही पोहोचलो खालापूर टोल नाक्याला. आणि ॲक्च्युली चांगला प्रवास झाला आहे. आम्ही 9:15ला पार्ला सोडलं आणि तिथून आम्ही अनिरुद्ध, जो माझा दुसरा मित्र आहे, त्याला पिकअप केलं रबाळेवरून आणि तिथून आम्ही इथे पोहोचलो आहे. तर विदिन 2 आवर्स आम्ही ऑलमोस्ट चांगल्यापैकी काहीतरी 80-90 किलोमीटर चालवली गाडी. आणि ते पण विदिन 2 आवर्स चांगलं पोहोचलो इकडे. आणि पळवली नाही आहे, विथ हायवे लिमिट्स आणि सिटी लिमिट्समध्येच पळवली आहे, पण ट्रॅफिक नाही आहे बिकॉज ऑब्व्हियसली मंडे आहे म्हणून. पण बरं वाटतं चालवायला. आणि आता खालापूरला आम्ही थांबलो आहे कारण की काहीतरी खातो आहे. अशी भूक लागली नाही, पण पुढे जाऊन जर भूक लागली तर आम्हाला पुढे नंतर आम्हाला काही भेटणार नाही असं मला वाटतं आहे. तर काय भेटलं तर खाऊच तेव्हा. तर आता हलका नाश्ता, नाश्ता नाही बोलू शकत, हलकासा पोट बनाटे आसरा पाठी एक संडे. तर आम्ही तिथे अंड्याच्या काही 2-3 व्हरायटीज मागवल्या आहे, ते खाणार आणि आम्ही निघणार. ॲक्च्युली आम्ही गाडीमध्ये ब्लॉग करू शकत नाही कारण की एक सिच्युएशन ही आहे की अनिरुद्ध त्याचं काम अजून बाकी आहे. तो ऑफिसमधून निघाला पण त्याचा डिप्लॉयमेंट आहे त्या कुठच्या एका प्रोजेक्टचं, तर ते बाकी आहे. तर ते संपेपर्यंत आम्ही ब्लॉग नाही करू शकत गाडीमध्ये. तर कारण की काम चालू आहे, ही ॲक्च्युली ऑन कॉल ऑन फोन. म्हणून आम्ही गाडी पण एकदम हळू वाजवतो आहे आमच्यापुरती. मग म्हणून तुम्हाला मी अशी गाडीची आतून जी फुटेज आहे ना, म्हणजे थोडेच दाखवलं, थोडं बी रोल असं टाईमपास ते दाखवतो आहे. जसं जर काम संपेल तसं आम्ही शूट करू ब्लॉग गाडीमध्ये. पण आता ते किती तुम्हाला दिसेल नाही दिसेल मी सांगू शकत नाही. तर मग जेवढं दिसेल तुम्हाला नाईटमध्ये आम्ही तुम्हाला तेवढं दाखवू आणि नंतर मग आम्ही तुम्हाला डेमध्ये मग भेटू. डेमध्ये तर ब्लॉग कडक होणार आहे कारण की आपल्याकडे आजचा सेटअप जो आहे ना तो खूप आहे. म्हणजे आपला जो आता सेटअप आहे ना तो खूप कडक सेटअप आहे. 2 ॲक्शन कॅमेराज, आपले सगळ्यांचे फोन आहे आणि भाई आपला ड्रोन आहे, ड्रोन येस. आणि तो ड्रोन आम्ही उडवणार आहोत.
कुठे हे तुम्हाला आता सांगणार नाही आहे मी, हे तुम्हाला दाखवणार तिकडे आणि तिथून आम्ही उडवू. ठीक आहे, तर मग लगेच कधी खाऊया आणि लगेच इथून फ्रेश होऊन निघूया. A few moments later. गुड मॉर्निंग फ्रॉम अनुस्कुरा घाट. आता ॲक्च्युली वाजलं आहे 7:45 आणि आम्ही इथे आहोत कमीत कमी 6 वाजल्यापासून. पण ना गाडीच्या बाहेर आम्ही जेव्हा गेलो आहे तर इतकी थंडी वाजते, हात ॲक्च्युली कापतात आहे. हे बघा, हा सगळ्यांनी जॅकेट घातलेलं आहे, सगळ्यांनी जॅकेट घातलेलं आहे बघा. तो ओनली प्रॉब्लेम आता इथे टेम्परेचर दाखवतं 16, पण 16 नाही आहे एक्झॅक्टली, काय ते 10 काय 11 डिग्रीचं टेम्परेचर आहे. आणि we have managed to take some drone shots of Anuskura Ghat, the famous Anuskura Ghat. एक मिनटा, we have managed to take some drone shot of Anuskura Ghat. जे आले आहे ते आम्हाला माहीत नाही कसे आहेत, आम्ही तुम्हाला एडिटमध्ये दाखवू, तुम्ही बघा. आणि ॲक्च्युली घाट जितका सुंदर आहे ना तितकाच ॲक्च्युली इथे खूप थंडी आहे. आता 7:45 वाजले तर इतकी थंडी आहे. इमॅजिन करा, आम्ही जर सकाळी 5-6 वाजला जेव्हा पोचलो असतो तर किती थंडी असली असती. आपल्याला किती भेटली तरी पण 10-11 डिग्री तरी, 10-11 डिग्री आरामात. ॲक्च्युली 10 ते 11 डिग्रीचे टेम्परेचर होतं इकडे. आणि आता आम्ही जस्ट घाट उतरतोय. अनुस्कुरा घाट ॲक्च्युली इथं पोहोचलेलो 0 पॉईंटवर होतो. आता आम्ही घाट उतरतोय आणि इथून जो नजारा आहे घाटचा तो मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली बघा, आता हे सेटअप केलेलं आहे इकडे, असं सेटअप केलेलं आहे. आता त्या अँगलनी घाट कसा दिसतो ते तुम्ही बघा. सो प्लीज एन्जॉय. ...550 किलोमीटर लगभग झाले आणि आता आम्ही आमच्या लास्ट फेजवर आहोत. कणकवलीला पोचलो आहोत आणि इथून गोवा जे आमचं हॉटेल आहे ते एक्झॅक्टली 103 का 104 किलोमीटर, दॅट इज अराउंड 1.5 आवर टू रीच. आणि द ड्राईव्ह वॉज गुड. मी ऑब्वियसली 30-40% कवर केले, बाकीचं प्रॉपर नरेंद्रने केलेलं आहे. अनुचं अजून काम बाकी आहे, अनु अजून काम करतो आहे, मग त्यांनी मध्ये ब्रेक घेतलेला ऑब्वियसली. आणि दिस ड्राईव्ह वॉज समथिंग डिफरंट, समथिंग न्यू, बिकॉज आम्ही थोडं नवीन प्रयत्न केले. जसं आम्ही रोज दरवर्षी आम्ही बॉम्बे गोवा वाया अंबोली घाट जातो. यावेळी अंबोली घाट न जाता आम्ही कुठचा आपण अनुस्कुरा घाट घेतला. आणि अनुस्कुरा घाट, दिस वॉज न्यू फॉर अस, बिकॉज आम्ही कधी कधी आम्ही तो घाट घेतला नव्हता. आणि तो घाट घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट उतरलो टुवर्ड्स वैभववाडी. तर आता वैभववाडी म्हणजे ऑब्व्हियसली नरेंद्र आणि योजनाचं गाव. तर आम्ही तिथे गेलो, फ्रेश झालो तिकडे आणि आईबाबांना भेटलो आणि तिथून निघून आता आम्ही डायरेक्ट तराळी मार्गे आम्ही आता गोवाच्या रस्त्यावर लागलो आहे. तर आता जस्ट 1.5 आवर जस्ट टू रीच गोवा. तिथून विचार करतो आहे की हॉटेलवर जायचं, फ्रेश व्हायचं आणि मग लेट्स गो टू हॅव सम लंच किंवा काही मग टाईमपास चिल करायचं. थोडी जातं, दुपार झाली, त्याचं लंच टाईम झालं, त्याचं 12:30 झालं. इकडे पोचेपर्यंत आम्हाला 2 वाजणार आहे. तर मग लंच करायला कुठेतरी बाहेर पडू आणि मग तिथून मग विचार करतं की तो रेस्ट करायचा आहे की तो दिवस तसाच कंटिन्यू करायचा आहे. पण हां, आजचा दिवस असाच करायचा आहे. आणि थोडे तुम्हाला ग्लिम्सेस दाखवतो. ॲक्च्युली ही ड्राईव्ह आम्ही एन्जॉय केली आहे, तर मला माहीत आहे की तुम्ही बघून किती एन्जॉय करू शकता. पण जितकं जमेल तितकं आम्ही तुम्हाला दाखवू याच्यामध्ये. बाकी ऑब्व्हियसली तुम्हाला गोवा सर्व
दाखवणार आहे. आणि दिस टाइम वी हॅव प्लॅन्ड समथिंग डिफरंट. दॅट इज वी आर नॉट गोइंग टू गो टू आवर रेग्युलर प्लेसेस. जसं तुम्हाला माहिती आहे की दरवेळी मी इन्फंट एरिया किंवा आपलं ते हॉट अँड कोल्ड ज्यूस सेंटर तसं आम्ही त्या रेस्टॉरंट्स जॉईंटला जातो. पण यावेळी आम्ही ते न करता आम्ही सर्व नवीन जॉईंट शोधणार आहोत आणि थोडे लोकल्सला पण विचारणार आहोत की कुठे आम्ही चांगल्यापैकी ब्रेकफास्ट लंच किंवा डिनर करू शकतो. ऑब्वियसली वी विल ऑल्सो सर्च सम न्यू शॅक्स. तर मग येस बघूया आपण. आणि मी थोडं इंस्टाग्रामवर पण थोडं टाकत जाईन. तर डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. आणि जर मी काही विचारलं ऑब्वियसली इंस्टाग्रामवर की इफ देर आर न्यू प्लेसेस टू सजेस्ट प्लीज डू सजेस्ट. ठीक आहे. तर मग आता निघूया आणि लेट्स मीट ॲट अ हॉटेल. चला. Moments later. So welcome back once again. टाईम अपडेट. आता वाजले काहीतरी 7 आणि आम्ही ॲक्च्युली आता रूममध्ये आहोत इथे कांदोलेमला. एकदा तुम्ही जस्ट रूम बघता बघा, हालत बघा. ॲक्च्युली अनु इज देअर आणि हा असा पसारा आहे. ॲक्च्युली पसारा यामुळे कारण की आम्ही जसं आलो इथे दुपारी आम्ही जसं आलो इथे खूप थकलेलो. तर सगळं सामान आणलं, सगळं लावलं. एक गोष्ट गेली फक्त की जेवढा पण डेटा आम्ही कॅप्चर केलेला तो सगळा लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर केला आणि मग थोडा विचार केला की झोपतो. आणि झोपलो ते डायरेक्ट आम्ही आता 6:15 उठलो आहे. तर मग आता इथून निघायचं आहे, काहीतरी एक्सप्लोअर करूया. कारण की आमचं जे हॉटेल आहे ते इथून लाईक बागा बीच किंवा कांदोलीम बीच आता आठवत नाही आहे. कांदोलीम बीच आणि बागा बीचमध्ये आहोत. तर आम्ही इट्स लाईक हार्डली 1 minute ऑफ अ डिस्टन्स फ्रॉम आवर प्लेस टू द बीच. तर तिथे जाऊ, शॅकवर काहीतरी खाऊ, पण डिनर नाही करणार. थोडं जस्ट टाईमपाससाठी काहीतरी स्नॅक घेणार, खाणार आणि मग डिनरसाठी आम्ही एक जागा शोधली आहे. ॲक्च्युली तुम्हाला जर आठवत असेल मी इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकलेली की यावेळी आम्ही सर्व नवीन जागा एक्सप्लोअर करणार आहोत, नॉट दी ओल्ड प्लेसेस. तर ज्या कोणाला काही जागा माहिती आहे त्याने एक्सप्लोअर केलेल्या कुठेही, ऑब्व्हियसली नॉर्थ गोवामध्ये तर कुठेही कांदोलेम, बागा, कलंगूट आणि ते जस्ट आम्हाला सजेस्ट करा. आम्ही तिथे जाऊ आणि आम्ही तिथे तो फूड एक्सप्लोअर करू, ती जागा पण एक्सप्लोअर करू. मग इट कॅन बी अ रेस्टॉरंट, इट कॅन बी अ फूड ट्रक, इट कॅन बी अ लॅविश प्रॉपर्टी ऑल्सो, डझंट मॅटर. पण आम्ही ट्राय करू. तर त्याच्यामधून आम्ही एक सजेशन आलं आहे पॅराटेंटोज. तर आम्ही आज विचार करतो तिकडे जाऊ. ते इट इज ऑन द बॉर्डर ऑफ कलंगूट अँड बागा. इट्स अ फूड ट्रक. आम्ही ते बघितलं, शोधलं पण, आणि ती जागा आम्हाला बऱ्यापैकी असं ती जागा माहिती आहे, लोकेशन माहिती आहे. तर तिथे जाऊ आणि तिकडचं फूड आम्ही एक्सप्लोअर करू. तर मग आता एक काम करूया, इथून फटाफट निघूया. आम्ही ना ॲक्च्युली जे कालपासून जे कपडे घालतो तेच आहोत, थोडं फ्रेश होतो आणि मग लगेच निघतो. आता मला माहीत नाही की आम्ही चेंज करू का नाही करू, कारण की अजून थकलेलो आहोत. इथे आम्ही पहिले काही खाणार, तिथून आम्ही जाणार पॅराटेंटोजला आणि तिथे आम्ही प्रॉपर डिनर करणार. आणि तिथे आम्ही विचार करणार की वेअर शुड वी हेड, बिकॉज आता 24th इव्हनिंग आहे, म्हणजे ऑब्व्हियसली क्रिसमस उद्या पण चालू होणार, पण सेलिब्रेशन लोकांचं आज पण चालू होणार. तर एक कुठे आम्ही एक्सप्लोअर करू शकतो, कुठे बघू शकतो, कुठे विटनेस करू शकतो, ते आम्ही बघणार पहिलं. तर मग आता इथून लगेच निघूया आणि मी तुम्हाला लगेच भेटो शॅकवर. चला. आता आम्ही आलो आहोत आरपोरा कलंगूट रोडला. आणि या प्रॉपर्टीचं नाव आहे ओम साई गोवन फास्ट फूड सेंटर. इथे ना बेस्ट ऑफ द बेस्ट काफ्रियाल, शाकुटी आणि रॉस ऑमलेट भेटतं. हे मी नाही बोलत आहे, हे ॲक्च्युली गुगल बोलतं आहे. आणि काही लोकांचे मला सांगितलं आहे कमेंट्समध्ये माझ्या स्टोरीवर,
त्यांनी सांगितलं, तर त्यांच्याच सजेशनने मी आलो आहे आणि लुक आणि फील तर खूप चांगलं वाटतं आहे. आता बघे कसं असेल ते. पण आय मेट द ओनर व्हेरी फ्रेंडली, व्हरायटीज त्यांच्याकडे खूप काय काय. आता ते बघूया आपण ते टेस्ट कशी आहे, कशी याची हॉस्पिटॅलिटी पण आहे बघूया आणि मी तुम्हाला लगेच सांगतो. तरी मला ना ॲक्च्युली मला आणि बाकीच्यांना मला खूप भूक लागली आहे, तर ना आम्ही जास्त वेट नाही करणार आहोत. आम्ही लगेच चालू करणार आहे खायला. आम्ही थोडं त्यांनी सजेशन आम्हाला प्रथमेश जो ओनर आहे त्यांनी सजेशन पण दिले की काय काय तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. आम्ही ते करणार आणि तुम्हाला लगेच मी त्याचा फीडबॅक देतो. पण इथं नाही, मी कदाचित तुम्हाला रूमवर जाऊन फीडबॅक देईन किंवा जर जमलं तर गाडीमध्ये देईन. ठीक आहे, तर मी तुम्हाला क्विक तुम्हाला इकडचं लोकेशन दाखवतो आणि लगेच आम्ही खायला बसतो. ठीक आहे, जर तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला.